विंधने टीमचा सर्वाधिक मोठा धावसंख्येचा उच्चांक राहिला 93 धावा. आयकॉन दोन आहेत, एकाला बॅटिंग करावी लागते, एकाला बॉलिंग करावी लागते. अंकेश बॅटिंग नेहमी करतो, आज तो तरी विचार करत असेल की आज माझ्या वाट्याला बॉलिंग आले. कालच्या दिवसामध्ये जरूर त्याने बॉलिंग चांगली केली, परंतु ही भूमिका फार कमी तो बजावतो. त्याला बॅटिंग वरती जास्त फोकस. तो आज जयेश भोईर ऑलराऊंडर आहे, बॉलिंग देखील त्याची तेवढीच चांगली. परंतु जयेशनं पहिली बॉलिंग केली तर त्याला बॅटिंगला पहिलं येता येणार नाही, त्यामुळे तो थांबला. त्यानं अंकेशकडे गोलंदाजीचा विचार केला, अंकेशकडे हातामध्ये बॉल दिला आणि स्टंपच्या मागे जयेश भोईर मॅन फ्रॉम भातांड. सामन्याला करूया सुरुवात. भूषण पाटील नवी मुंबईचा कोहिनूर क्रीडांगणामध्ये दाखल झाला. समोर अंकेश कामोडकर. लेट्स प्ले. पहिला बॉल. मागील 2-3 मॅचेस मध्ये बॉल बरेचसे गेले. विंधने टीम, त्यानंतर भूषण, नमित, जयेश भोईर आणि अजित मुंगाजी यांचे लांबलचक षटकार. पहिला बॉल. मिस टायमिंग स्ट्रोक. शॉर्ट स्क्वेअर लेगला जिथे अंपायर तिथे बॉल निघून गेला. 1 धाव झाले पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न. चला, एकच धाव मिळेल. हाच प्रयत्न राहील अंकेशचा देखील. जास्तीत जास्त नॉन स्ट्राइक एंड कडे भूषण कसा येईल याकडे त्याला लक्ष वेधावं लागेल. दुसरीकडे अनुज करत, शेवा ग्रामीण क्रिकेटचा हा खेळाडू, तो संघाचा कर्णधार. संघाची धावसंख्या एक वरती एक बॉल 1 धावसंख्या. मध्यम गतीचा बॉल मिड विकेटला. बॉल जाईल सीमा पार. षटकार. बॅट्समन अनुज गरजच्या बॅट मधून आलाय. पहिला षटकार अंकेश कामोडकर वरती आक्रमण करत असताना. नेक्स्ट बॉल. बॅट चेंज. मागच्या दिशेनं फर्स्ट स्लीपला फिल्डर उभा. रन्स मिळेल 1. चांगली गोलंदाजी. नेहमी पार्ट टाइमर म्हणून गोलंदाजी करत असतो अंकेश, परंतु आज समोर दिग्गज खेळाडू आहेत, त्यांना त्याला बॉलिंग करावी लागते. पहिलं षटक ते देखील अंडर प्रेशर. भूषण सारखा विस्फोटक खेळाडू आहे. चांगली गोलंदाजी इथून अपेक्षित राहील. संघाची धावसंख्या झाली 8 धावा. 3 बॉलचा खेळ संपला. टीमची टोटल 8. उर्वरित 3 बॉलचा खेळ. आणखीन एक चांगला बॉल. लॉंग ऑफचा फिल्डर पोहोचला. 1 धाव झाली पूर्ण. बॉल मिळाला नाहीये. चला बॉल मिळाला नाही, त्यामुळे 2 मिळाल्यात. व्हेरी गुड शॉट. भूषण पाटील हेलिकॉप्टर लुक देत असताना लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या वरून षटकार.
खराब गोलंदाजी. मागील बॉल वरती आपण गोलंदाजाचं कौतुक केलं, परंतु तदनंतर लाईन लेंथ हाईट फॅक्टर अगदी खराब बॉल. 7 धावा टोटल. पुढचा बॉल फ्री द्या. त्यामुळे या बॉल वरती भूषणला मिळाले पुन्हा एकदा एक मोठी संधी. सुरुवातीचे 3 बॉल मध्ये रन्स आल्या नव्हत्या, तो दबाव आता दूर करण्यासाठी भूषण सज्ज. मिस टायमिंग स्ट्रोक मागच्या दिशेनं फर्स्ट स्लिप मध्ये फील्ड करतील क्षेत्ररक्षक. रन्स मिळते 1. एका धावेने संघाची धावसंख्या 25 धावा. टीमची टोटल 25. उर्वरित 2 बॉलचा खेळ. 3 षटकांची मॅच. प्रेक्षक चांगल्या संख्येने या मॅचचा आनंद घेत असताना जिथे जागा मिळेल तिथे बसलेत. कुणी अगदी गवतावर बसून देखील मॅचचा आनंद घेत आहेत. हे क्रिकेटचे खरे समर्थक आपण पाहू शकाल. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. वेगवान बॉल. ही लाईन हवी आहे, या लाईनची फार गरज आहे. बॉल आलाय डॉट. निर्धाव चेंडूची सांगता. समोरच्या टीम कडे देखील फलंदाजी चांगली. मागील मॅच मध्ये जयेश भोईर नॉट आउट 48 खेळला, त्यामुळे त्याच्या बॅटिंग कडे सर्वांचं लक्ष. दुसरीकडे अंकेश कामोटकर आणखीन चांगले चांगले फलंदाज घाटला टीम कडे. त्यांच्याकडे फलंदाजी स्ट्रॉंग आहे. सरळच्या दिशेनं 20 मध्ये खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव झाले पूर्ण. जर भूषण आला तर स्ट्राईक त्याला दुसऱ्या ओव्हर मध्ये मिळेल. थ्रो झाला खराब. 2 धावा मिळाल्यात. 2 षटकांचा खेळ देखील पूर्ण. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा धावफलकावरती. मागच्या मॅचचा 39 हा हाय स्कोर. 27 आता बनल्यात या ओव्हर मध्ये. 39 जर पुढे गेला नाही तर टीम टाकीगाव संघाला पुढच्या फेरीमध्ये म्हणजे डायरेक्टली आज जी शेवटची मॅच आहे सेमी फायनलची ती खेळण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे या मॅच मध्ये किती आता स्कोर राहील याची वाट पाहत आहेत टाकीगावचे खेळाडू, टाकीगावचे समर्थक. 39च्या पुढे नको जाऊ दे ही त्यांच्या मनामध्ये अपेक्षा असेल. जर 39च्या पुढे गेले तर टाकीगावला पुढची मॅच खेळावी लागेल. 2 षटकांमध्ये 27. शेवटचे 6 चेंडू. शेवटचा गोलंदाज तिसऱ्या षटकामध्ये दुर्वेश आला. पण मागील ओव्हर मध्ये उजव्या हाताच्या गोलंदाजाला काय इन्व्हाइट केलं जेणेकरून भूषणची विकेट्स आली तर डावखुऱ्या हाताचा अडथळा दूर होईल, परंतु ते घडलं नाही आणि त्या कारणास्तव तिसरा गोलंदाज आता तोच पर्याय होता तोच आता वापरावा लागला. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज समोर भूषण. शेवटचे 6 बॉल. पहिला बॉल. ओ मिस टायमिंग. फटका फसला. अंकेश बॉल खाली. टिपलाय जाईल. भूषण पाटील बॅक टू द आउट. टाकू शकला नाही. फक्त 16 धावा त्याच्या बॅट मधून आल्या. मागील मॅच मध्ये त्यानं 10 बॉल मध्ये 7 षटकार लगावले होते. 42 धावा काढल्या होत्या. या मॅच मध्ये हवा तो दमखम राहिला नाही, परंतु स्ट्राईक वरती आता नमित पाटील मॅन फ्रॉम तुर्बे. एकाच टीम मधून भूषण नमित खेळत असतात. आता नमितची वेळ आली. जे काही बॉल राहिले त्यावरती आता आक्रमण करावं लागेल. बॉलर्स देखील आपण कौतुक करूया, त्यानं पटकावले भूषण पाटीलची सफलता. नमित साठी हा बॉल लॉफ केलाय लॉंग ऑफला. ओ तिथे पाणी फार साचलं त्यामुळे बॉल तिथेच दबला. बॉल मिळाला नाहीये. 2 झाल्यात पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. 3 झाल्यात. चला चौथी धाव. 4 धावा पूर्ण. बॉल कुठे? 4 खेळाडू. 8 डोले 1 बॉल. चला अंकेशला मिळाला. आमच्या मंचावरती मडवी साहेब सांगत आहेत 15 वर्षापूर्वी असाच सामना झाला होता जासेच्या मैदानामध्ये. तिथे बॉल मिळाला नव्हता तर बॅट्समन धावतच राहिले. धावत धावत त्यांनी 5, 6, 7 धावा काढल्या नव्हत्या तर टोटल 21 धावा काढल्या होत्या. 21 धावा.
चला इथे देखील बॉल मिळाला नाही, त्यामुळे 4 धावा पलत पूर्ण केल्यात. चला बॉल दिलाय ना, तर का उशीर करते आपण. नमित पाटील, त्याच्या सोबतीला अनुज. संघाची धाव संख्या 31 धावा. उर्वरित 4 चेंडू. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ. चांगला बॉल जरूर रिलीज केला गोलंदाजानं, परंतु त्या ठिकाणी असलेल्या क्षेत्ररक्षकाला तो बॉल सापडला नाही. गवत देखील फार वाढले. आता बऱ्याच दिवस मुसळधार पाऊस पडला. क्रीडांगण पूर्णपणे ओलसर. 8-10 दिवस कंटिन्यू पाऊस पडतच होता, त्यामुळे गवताचं प्रमाण देखील प्रचंड वाढलं. यावेळीचा बॉल पडल्यानंतर टेक ऑफ होत असताना वॉर्न केलं गोलंदाजाला. इथून एक बाउन्सर आला, त्यामुळे दुसरा बाउन्सर तुम्ही फेकू शकत नाहीये. खेळाडू कक्षातून आवाज जरूर आला, परंतु ऑनफिल्ड डिसिजन इज फायनल डिसिजन. पंच जो निर्णय आज देतील तो आपल्याला मान्य करावा लागेल. आपल्याकडे रिव्ह्यू सिस्टीम देखील नाहीये. एक कॅमेराने ही स्पर्धा आपण कव्हर करतो. नेक्स्ट बॉल. ओ लाईन चांगली, लेन देखील तेवढी चांगली. दुर्वेश करूया कौतुक. विजलो आज जरी मी, हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही. हे सांगत असताना बॅक टू बॅक नमित सारख्या दिग्गज खेळाडूला त्याने 2 संलग्न डॉट बॉल काढलेत. हा प्रेशर धावा बनल्याने या टीमची टोटल 31 धावा. 2 बॉलचा खेळ राहिला. नेक्स्ट बॉल. 31 त्याच्यानंतर हा बॉल सीमा पार षटकार. सदतीस धावा. टाकी गावचा हाय स्कोर 39. त्यामुळे या षटकाराने त्यांचं थोडंसं मन दुखावलं जरूर असेल. 2 धावेची आणखीन आवश्यकता. शेवटचा बॉल. मोठा फटका आला तर हाय स्कोर राहू शकतो. नेक्स्ट बॉल. ओ चला गोलंदाजानं इथून चेंडू जरूर फेकला, परंतु पंच डिसिजन पेंडिंग. अंपायर डिसिजन व्हाईट बॉल. एक एक्स्ट्रा रन. संघाची धावसंख्या 38 धावा. व्हाईट बॉलचा इशारा. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. संघाची धावसंख्या झाली 38. पुढचा बॉल दुर्वेश नमित साठी. ओ बॉल सोडला. विकेट किपरनं ही चुकी केली. 1 धाव झाली एक्स्ट्राच्या सोबत पूर्ण. दुसऱ्या धावेचा कॉल. पाहता पाहता 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला. 3 धावा. अगदी जवळून दिवसा ढवल्या धावांची चोरी केली. 3 धावा कंप्लीट. आणि अशा रीतीने पहिल्या सत्राचा खेळ संपला. 41 बनल्यात. सामना जिंकण्यासाठी 42 आवश्यकता. त्यामुळे पुढची मॅच मरुआई विंदणे आणि त्यांच्या विरोधात. चला टीम टाकीगाव पुढच्या मॅच चा टॉस करण्यासाठी आपण या. चैतन्य आपण लगेच यायचं. तदनंतर आकाश पाटील. 42 धाव संख्येचं आव्हान. या मॅच मध्ये कशा पद्धतीने संघर्ष राहील, फाईट कोण करेल हे ऐकण्यासाठी पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण करूया बदलाव. कॉम बॉक्स मध्ये कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईंट आहेत आमचे मेघनाथजी मडवी सर, त्यांच्या समेत जगदीशजी ठाकूर साहेब. यांच्या आवाजातून आपण ऐकूया या सत्राला. हॅलो. तर नक्कीच मेघनाथ मडवी सर यांचं आगमन झालेलं आहे. चला क्षेत्ररक्षण सजवा. चेले चॅलेंजर्स आयोजित चॅलेंजर्स ट्रॉफी आज आपण पाहतोय. आजचा शेवटचा दिवस असणार आहे, फायनलचा दिवस 28 जुलै 2024. दरवर्षी 26 जुलै आपल्याला
घातक दिवस म्हणून ठरला जातो. आज 2 दिवस मित्रांनो लवकरात लवकर त्याला क्षेत्ररक्षण सजवून घ्या कारण सामन्याला उशीर होतोय. लवकर लवकर सामना पार कसा पडेल बघा जरा. फलंदाज त्वरित जायचं आहे कारण तुम्ही घरी जाल तेव्हा आम्हाला जायला भेटेल. हा कारण स्पर्धा लवकर संपली तर आम्ही लवकर जाऊ शकतो कारण खेळाडू संघ हारला तर जाऊ शकतो परंतु जिंकल त्याला थांबावाच लागेल. विंदणे आणि टाकीगाव संघाचा संघनायक नाणेफेक करण्यासाठी यायचा आहे. एका ग्रामपंचायतीचे 2 टीम आहेत. बघूया दोघांची खरी कसरत असेल या मैदानावर कारण एकाच ग्रामपंचायतीचे दोन्ही खेळाडू. कसं आहे सांगू विंधनकर टाकीवर चढतात का टाकीवाले विंधनाला उतरतात ते पाहूया. 100% मेघनाथ मोडी सर 100%. नवीन सेवा संघानं घाटलेगाव संघासमोर म्हणजे नवीन सेवा संघाने 41 धावा उभारल्यात आणि 42 धावांचं आव्हान ठेवलंय 3 षटकात. तर घाटलेगाव संघाला कुठपर्यंत रोखू शकतोय आणि घाटलेगाव संघ कुठपर्यंत मजल मारू शकतोय तो येणारा काळवेळ ठरवणार आहे. नाणेफेकीचा कौल घाटलेगाव संघाकडे प्रथम फलंदाजी करण्यासाठी नवीन सेवा संघाला पाचारण केलं. नवीन सेवा संघाला 41 धावसंख्येवर गारद केलंय आणि 42 धावांचं उद्दिष्ट आहे 3 षटकामध्ये. बघायचं आहे 42 धाव उभारताना मडवी सर काय रणनीती असेल. रणनीती म्हणजे पहिली ओपनिंगची जोडी जी आहे त्याच्यावरती मदार असेल. धावा कव्हर करायचे असतील तर पहिल्या षटकामध्ये निदान 20 धावा तरी आल्या पाहिजेत कारण 18 चेंडू आहेत आपल्याकडे. 18 चेंडू मध्ये पहिले षटक महत्वाचं असणार आहे. पहिल्या षटकावरती आपल्याला मॅच समजते की मॅचच्या आतमध्ये आपण जायचं असेल तर नक्कीच पहिल्या षटकामध्ये एक तर विकेट घ्यायला पाहिजेत नाहीतर मग 20 धावा तरी जमल्या पाहिजेत कारण 42 धावांचं आव्हान घाटलेगावला ठेवलंय. पार्थ स्पोर्ट्स घाटलेगाव आणि त्याच्या विरुद्ध गणेश कृपा नवीन सेवा अशा प्रकारचा हा 2 संघामध्ये सामना सुरू होतोय. चला लक्ष देऊया. बॉक्स मध्ये थोडासा आवाज कमी करा. चहा संपला तर हा खदुल पाणी भरून आणा पटकन. साखर टाका बस. तर टॉस जिंकलाय टाकीगाव संघाने. टॉस जिंकलाय. निर्णय कळवा. पहिला चेंडू आणि निर्धाव चेंडू जातोय. गोलंदाज नाव समजलं नाही. नमित आणि स्ट्राइक एंड वरती हर्षल आणि नॉन स्ट्राइकला जयेश भोईर. जयेश भोईर म्हटल्यानंतर क्रिकेटमध्ये नाव आपण नेहमीच जयेश म्हटल्यानंतर विजया पदाकडे जाणारा हा नाव जयेश. जबरदस्त पहिली सुरुवात केली गेल्या बाउंड्रीच्या पार षटकार. नक्कीच षटकाराच्या मदतीनं श्री गणेशा झाला. लक्ष द्या इकडे लक्ष द्या. नमित गोलंदाजी करत असताना दुसऱ्या चेंडूवरती मात्र षटकार खेचला. आव्हान आहे 42 धावांचा. सहजरित्या हा कव्हर एक्स्ट्रा कव्हर च्या दिशेने जाणारा हा षटकार. नक्कीच आक्रमण करायलाच हवा होता. मी सांगितलं की 20 धावा जर आल्या किंवा एखादा विकेट जरी आता नमित घेतोय तरी सुद्धा दोन्ही बाजूनं पण एका बाजूनं हा सर्रास फटकेबाजी होताना दिसते हर्षलच्या बॅटमधून. हा सुद्धा नेला हॅट्रिक षटकार.
जास्त पण अजून लागोपाठ 4 षटकार कोणी मारले नसतील. दीपू मालीने मारलेत. दीपू मालीचा रेकॉर्ड मोडतोय का हा हर्षल? नाही, शरीरयष्टीच्या थोडासा जवळून जाणारा चेंडू आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न होता पण निर्धाव कमबॅक केलाय पुन्हा एकदा. 18 धावा तर आलेल्या आहेतच पण हर्षलच्या बाबतीत नक्कीच आक्रमण पहा आपला. या नमितला मात्र विचार करण्यासारखी गोष्ट आहे. अरे वा बाबा, हा फटका कुठला असेल? नक्कीच झाडून कचरा लोट फटका. गुलाबी साडी आणि सुद्धा अनुज गरद यांनी चांगली गोलंदाजी केली होती. या 24 धावांना कव्हर करायला लागेल या गोलंदाजाकडून. लेग स्टिक वरती येणारा चेंडू फक्त क्लिक केलाय आणि इथं जातोय विकेट किपरच्या मागे. नक्कीच हा चौकार. थोडीशी दुखापत होत असते पण त्याला कव्हर करण्याचं सामर्थ्य या खेळाडूंमध्ये असतं. कारण जयेश भोईर याने कित्येक वेळा हे अशा प्रकारचे चेंडू त्याच्या डोक्यावर किंवा अंगावर शरीरयष्टीवरती त्याच्या आदळलेले असतील. पुन्हा एकदा सज्ज मॅच आपल्या हातामध्ये आलेले परंतु ही मॅच आपण सुद्धा कव्हर करू शकतो असं गोलंदाज म्हणतोय. अनुज घरत हा सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. पहिला चौकार गेल्यानंतर 2-22च्या स्वरूपाने 2 धावा आल्या होत्या. नंतर मात्र लागोपाठ 2 निर्धाव चेंडू टाकलेत. आपल्यामध्ये सुद्धा सामर्थ्य आहे
आणि आपल्यामध्ये सुद्धा ताकद आहे, तकनीक आहे. ओव्हरपीस पद्धतीचा चेंडू मात्र पुन्हा एकदा जयेश भोईर हुकलाय, म्हणजे निर्धाव चेंडू जातोय. पहिली षटक म्हटलं तर 24 धावा आल्या होत्या, त्यानंतर मात्र पुन्हा कमबॅक केलं या गोलंदाजानं. आपल्याकडे हा सामना झुकवण्याचं सामर्थ्य दाखवलंय. पटाईत आहे हा चेंडू. जयेश भोईर सारख्या फलंदाजाला अशा प्रकारचे चकवणं ही साधी गोष्ट नाही आहे. जवळ बॅटच्या जवळ चेंडू देत असताना सुद्धा जयेश भोईर टायमिंग प्रॉपर टायमिंग घेत नाहीये आणि त्याला न देण्याचं कार्य. आडव्या पट्ट्यानं झेल आहे का नाही, परंतु इथं थोडी घसरगुंडी झाली, म्हणजे नक्कीच एक धाव तर मिळालीच आहे. आणि हे षटक 6 चेंडू आणि 11 धावा. आपण पाहिलं होतं की 12 चेंडू आणि 18 धावा पाहिजे होत्या त्यावेळी. आता शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू 11 धावा राहिल्यात, फक्त 7 धावा दिल्या. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला अनुज घरत कडून पाहायला मिळाली. अशाच प्रकारची गोलंदाजी आपल्याला तिसरा येणारा गोलंदाज करेल का, कारण मॅच अजूनपर्यंत दोघांच्या हातामध्ये आहे हे मी वारंवार सांगतोय. कारण पावसाळी खेळ आहे आणि पावसाळी खेळाचा भरोसा नाही आहे. काल पाहिलं होतं की मध्यम सत्रापर्यंत धावा जास्त होत होत्या, त्यानंतर पाऊस पडल्यानंतर 7, 21 मी सांगितलेल्या धावा होत्या, 21 नंतर अशा कमी धावा आल्या, लोअर स्कोर आपल्याला पाहायला मिळाला. तसंच क्रीज ही आता फलंदाजासाठी पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं की 93 धावा ज्या काढल्या त्यावेळची क्रीज आणि आत्ताची क्रीज याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे, हे लक्षात ठेवा. आता गोलंदाजाने या क्रीजचा अंदाज सुद्धा आलेला आहे. तिसरा गोलंदाज आलाय, नाव कळवा. गोलंदाज जतीन अगर 3 गेंद डॉट डालता है तो मैच अपने हाथ में है. म्हणजे जयेश भोईर पुन्हा एकदा स्ट्राईक होते, जो वारंवार 3 चेंडू हुकला होता. आणि हा मात्र सोपा झेल विकेट किपरच्या हातामध्ये आणि फलंदाज जयेश भोईर होतोय फेल. आता तरी देवा मला अनुज घरतनं 7 धावा दिल्यात आणि आता जतीन पहिल्या चेंडूवरती विकेट घेतोय. समीकरण अशा प्रकारचं असेल, 5 चेंडू आणि 11 धावा. समीकरण थोडस सोपं आहे फलंदाजांना, कारण फलंदाज जर दबावामध्ये खेळले ह्या 2 पहिल्या आत्ताच्या येणाऱ्या चेंडूंवरती मात्र सामन्याचा निर्णय कळणार आहे. या आता येणाऱ्या 2 चेंडूवर जर षटकार बसणार असेल, कारण सर्वेश येतोय स्ट्राईक एंड वरती आणि नॉन स्ट्राईकला हर्षल, ज्याने आतापर्यंत 3 षटकार खेचले होते, आता 4 खेचले होते, तो हर्षल नॉन स्ट्राईकला आहे. नक्कीच एक धाव तर पूर्ण केले. दुसरी धाव आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न. आणि हा प्लस पॉइंट आहे, कारण जिथं एक धाव नव्हती तिथं मात्र मी सांगितलं ना, चापला तुम्ही बाव न बोलता वाव वाव वाव, तशी गत आता इथं झाले. पायाने चापला तर इंग्लिश भाषा मिळतं, हाताने चापला तर चिंबोरा चावतंय, अशी गत असते. इथं मात्र 3 धावा मिळाल्या आणि आता राहिल्या शिल्लक फक्त 8 धावा. 4 चेंडू आणि 8 धावा. अजूनपर्यंत सामना कोणाच्या बाजूला जाईल सांगता येत नाही. या चेंडूवर फुल बॉल दिला, चांगली गोलंदाजी केली होती, परंतु आता मात्र आक्रमण झालं आणि हा जातोय षटकार.
हर्षलला जर स्ट्राईकवर आणला असता तर ते नंतरचे लवकरच मॅच समाप्त झाली असती, कारण हर्षलचे इरादे पहिल्याच चेंडू पासून आपल्याला दिसले. दुसऱ्या चेंडूवरती षटकार खेचला होता, तिसऱ्या चेंडूवरती षटकार खेचला होता, चौथ्या चेंडूवरती षटकार खेचला होता, त्यानंतर लागोपाठ 2 षटकार शेवटच्या आणि लास्ट सेकंडला खेचला होता आणि आता एक षटकार खेचलाय जयेशनं. म्हटल्यानंतर आता मॅच आपल्या हातामध्ये आले. 3 चेंडू आणि 2 धावा. ऑफ स्टिक वरती टाकलेला चेंडू क्लिक केला. याला म्हणतात खेळ, याला म्हणतात क्रिकेट. मोठा फटका मारण्याच्या नादात राहिलाच नाही, कारण गोलंदाज तितका चाणक्य आणि ह्या विजयी धावा काढलेल्या आहेत आणि खऱ्या अर्थानं हा घाटले गाव संघाचा हा विजय त्यांचा